ते सांगितलं गेलेलं आहे, पोहोचलेलं आहे. तुमच्या माध्यमातून 2014 मध्ये ब्लूप्रिंट देखील समोर आणण्यात आली होती. विकासाचं मॉडेल म्हणून तुम्ही नाशिकचा देखील मोठा प्रचार करत होता आणि यानंतर तुम्ही उद्विग्नतेत एकदा म्हटलं, यानंतर तुम्ही एका भाषणात उद्विग्नतेत म्हटलं होतं की विकास करून जर निवडणुका जिंकल्या जात नाही तर काय केलं पाहिजे ते देखील निवडणुकांसाठी करावं लागेल. आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने झालेलं आहे, लोक मतदान ज्या चुकीच्या पद्धतीने करताय असा तुमचा आरोप आहे, तर त्यात जाहीरनाम्याला कितपत महत्व आहे आजच्या निवडणुकांमध्ये असं तुम्हाला वाटतंय? बघा, प्रसिद्ध नसता केला तर तुम्हीच ठोकलं असतं, परत कळलं का? फॉर्मॅलिटी. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. माझ्या मनातनं महाराष्ट्राचा विकास ही काही गोष्ट जात नाही, ती जाणार पण नाही. उद्विग्न होऊन मी काही गोष्टी 4 गोष्टी बोलणं हा एक वेगळा विषय आहे, पण महाराष्ट्राबद्दलची आस्था प्रेम ही काही जाऊ शकत नाही ना. त्याच्यामुळे सतत मी त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात, करू शकतो हे मांडणं माझं काम आहे आणि त्याप्रमाणे हा जाहीरनामा समोर ठेवलेला आहे. हा जाहीरनामा प्रसिद्ध करताय, लागू कसा केला जाईल? कारण काय हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, तो लागू कसा होईल? कारण बहुमतासाठी जितके उमेदवार हवे असतात तितके उमेदवार आलेले नाहीये, त्यामुळे हा जाहीरनामा. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यावेळेची निवडणूक तुम्ही सांगू शकत, ना मी सांगू शकत, ना कोणी परमेश्वर सांगू शकत काय होणार आहे. मला माहिती नाही तुम्ही पत्रकारितेमध्ये किती वर्ष आहात, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारची निवडणूक आजपर्यंत कधी झालेली नाहीये. बरोबर की नाही? म्हणजे जर समजा तुम्ही गेली लोकसभा पाहिली असेल, तिथला एक खासदार सुरुवातीला 1 मताने निवडून आला होता. बरोबर की नाही? असं तर पण कधी बघितलं नव्हतं. मग रिकाउंटिंगमध्ये काहीतरी 39 मतांनी काहीतरी निवडून आला, असंही कधी बघितलं नव्हतं. खासदारकीची निवडणूक होती. या विधानसभेच्या वेळेला आता मला जे लोकांना सांगायचंय ते मी सतत सांगतोय की गेली 5 वर्ष विसरू नका. तुम्ही उन्हातानामध्ये उभे राहून जे मतदान केलेलं आहे ते मत सध्या तुमचं कुठे आहे हे एकदा चेक करा. कारण तुम्ही मतदान करायचं या पक्षाला आणि त्या माणसाने उठून दुसऱ्या पक्षाबरोबर जो पक्ष तुम्हाला आवडत नाही, बरोबर आहे, तिथे तुम्ही मतदान करणार नाही म्हणून ह्यांना मतदान केलं आणि तो पक्ष किंवा तो माणूस उद्या उठून दुसऱ्या त्या पक्षामध्ये गेला तर तुमच्या मताची काय किंमत राहिली? त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींचा विचार जनतेने 20 तारखेला नीट करावा असं फक्त माझं म्हणणं आहे. नाही तुमचं एक मिनिट थांबा, मी कुठेही जात नाहीये, 2 मिनिटं थांबा. तुमचं म्हणणं काय होतं की इम्प्लिमेंट कसं करणार, तर त्याच्यामुळे निकाल काय लागतील ना हे कोणाला माहिती नाही. त्यांचा प्रश्न असा आहे की तुम्ही तेवढे उमेदवार पण उभे केलेले नाहीये, मग जर तुम्ही आज जाहीरनामा प्रसिद्ध करताय तर हा तुम्ही लागू कसं करणार? म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, रिझल्ट काय लागतील हे तुम्हालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही, कोणालाच माहिती नाहीये. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेनेच ही गोष्ट आपण समोर ठेवतो ना. आता बाकीच्या पक्षांनी ज्या प्रकारे जाहीरनामे प्रसिद्ध केले त्याला खात्री आहे का सत्य देतील? बरोबर की नाही? खरं बघायला गेलं तर प्रत्येकाने माझ्यापेक्षा कमी उमेदवार उभे केलेत. हो ना. अहो, ते कुठची युती घेऊन बसलाय, वेगवेगळी होर्डिंग्स लावतायत. युती आघाड्यांमध्ये वेगवेगळीच